हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? आता पप्पा गेले डबा घेऊन कामाला. मम्मी तरी दुपारचं जेवण करते, म्हणजे थोडं तुमच्यासाठी दिवसभर नाही लागत का आल्यावर? मी तर डबा हे केलाय. हे कशाची भाजी? चवळीची शेंग, चपाती मी नेली. आणि माझी भाजी आवडती का ग तुला? हा. पप्पा गेला, दादा गेला. दादा पण गेला मला सोडून. बघा कसला खडूस आहे. मी त्याला थांब थांब म्हणलं तरी गेला तो. ठीक आहे, चला आज पेपर आहे माझा, तर मी पण जाऊन थोडासा अभ्यास करते. मग आपण दुपारी भेटू. नाही का बस नाही एवढं. दुर्वा. हाय गाईज. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझं चालू आहे स्वयंपाक. तर आता निम्मे लोक गेलेत, निम्मे लोक राहिलेत. मिस्टरांचं उरकून दिलं, डबा दिला त्यांना, आणि आता दुर्वा राहिली आवरायची. माझं चालू आहे स्वयंपाक. आणि संकल्प पण गेला डबा घेऊन. आता दुर्वाचा डबा राहिला आहे. तर चहा वगैरे झालेला आहे आता सध्या. आणि बघा पसारा कसा पडला आहे. तर चला आपण नंतर भेटूया. आता मी निघालेली आहे कामावर. आणि आता मला जेवढं उरकता येईल तेवढं उरकलं. आज काहीच नाही आवरता गेलं. वरचे कपडे आणून ठेवलेत घड्याला जायला. किचनवरती पण भांडी वगैरे आज काहीच नाही, कारण माझ्याकडे नाही आता टाईम. आणि मला परत पाणी भरायला यायचं, तर मग मी तेव्हा उरकणार आहे. गॅसचं कोप खाली करते. तर आता आपण भेटूया. तर आता आपण भेटूया कामावर गेल्यावर. तर बघा, मी आता आलेली आहे पहिल्या कामावर. तर माझी टिकली पडली येताना. तर टिकली नसल्यावर चेहरा कसा तरी दिसतो. तर मी आता आलेली आहे पहिल्या कामावरती. आणि मी पहिल्या कामावरती येऊन बनवलेला आहे, एक मिनटं, एका व्यक्तीसाठी टमॅटोची चटणी बनवलेली आहे. आणि परत दोघांसाठी मी पोहे केलेले आहेत. आणि ते पण खूप कमी तेलात पोहे केलेले आहेत. मी 1 चमचाभर तेलात मी हे 2 व्यक्तीचे पोहे केलेत. आणि मी हा बनवलेला आहे पालक पराठे. त्याला पण खूप कमी तेल आहे. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक झालेला आहे. आणि मी आता जाणार आहे दुसऱ्या घरी. नहीं तो टावर 5 पे रहते हो ना ज़्यादा? नहीं टावर 3 पे रहती। हाँ। अभी 1 महीने से, और नहीं तो टावर 2 पे। हाँ। 2-3 साल थी। हाँ, बहुत साल से मैं उधर ही, मतलब कभी टावर 1 पे नहीं देखी। हाँ। परवड़ता है ये काम? अभी क्या करने की दीदी, नहीं पड़ता, लेकिन क्या बताएं। क्योंकि पूरा दिन करते हो। और कितना पेमेंट है? 12,000 पीएफ? कुछ नहीं। उससे अच्छा खाना बनाने के काम करो। कितना नहीं आता ना। हाँ, सीख लेगा। और हमारे यूपी का खाना अलग रहता है। यूपी का ही ज्यादा इधर लोग है। नॉर्थ इंडियन ही खाना ज्यादा है, महाराष्ट्र नहीं है अभी इधर कोई। तो इसके वजह से डर लगता। हाँ। तर बघा, मी आता आलेली आहे दुसऱ्या कामावरती. आणि मी इथे येऊन बनवलेल्या आहेत अशा छान छान सॉफ्ट चपात्या. आणि मी बनवलेला आहे इथे नाश्त्यासाठी हा सिंधी पदार्थ आहे, डोडे आपल्या ज्वारीच्या पिठात बाहे करून. आणि मी एक बटाट्याची भाजी बनवलेली आहे. त्यांनी म्हणजे भाजी जास्त केली होती, मी त्यांनी डबा भरून घेतला. आणि बीटरूटचा चिला. तर बघा, माझं काम झालं होतं. मी आता जाणार होते तिसऱ्या घरी. तर मी तिसऱ्या घरी आलेली आहे. आणि मी इथे बनवलेला आहे बटर पनीर. आणि मी इथे बनवल्या त्या छान अशा सॉफ्ट फुलक्या. आणि मी आता बघा इथे छान असं जेवण झाकून ठेवलेलं आहे. आणि किचन वाटा पण साफ करून मी आता जात आहे चौथ्या घरी जात आहे.
मी आता चौथ्या घरी जाणार होते, पण मी माझ्या घरून पाणीचा फोन आला होता. मी घरी गेले पाणी भरायला आणि मी आत्ता जात आहे. खूप ऊन लागते, तर मी आत्ता जात आहे चौथ्या घरी, कारण घरी पाणी भरून जाऊन आले. पण मी स्वतःच गाडी चालवत असल्यामुळं मला काही दाखवता नाही आलं, मोबाईल पकडायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे. आणि मी आत्ता जात आहे घरी. खूप ऊन लागते. तर आता 11:30 झाले होते. मी अशा प्रकारे जात आहे आणि कामावरून मध्येच पाणी भरायला जायचं म्हटलं की खूप वेळ होतो. नंतर कामावरून जायला उशीर होतो. मी तिथे एक काम करते, दीदी त्या मला हात करत होत्या कॅमेरा बघून, म्हणून मी त्यांना हात केला. तर मी आता आले होते चौथ्या घरी आणि मी नाश्त्यासाठी बनवला होता अंडा डोसा, त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी. हा साऊथ इंडियन, हे लोक साऊथ इंडियन आहेत, तर मला यांच्या इथे साऊथ इंडियन पद्धतीने स्वयंपाक करायला लागतो. आणि मी ही दलियाची सांबार खिचडी बनवली होती, खूप छान टेस्टी. आणि हे प्लीज, आता मी जाणार होते शेवटच्या घरी, पण मला फोन आला की सुट्टी म्हणून. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. थँक्यू.